बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकार आणि आंदोलक यांच्यात पुन्हा एकदा संवादाचा सेतू बांधला जातोय। भाजप आमदार प्रसाद लाड यांनी आंतरवाली सराटी इथं जाऊन मनोज जरांगे पाटील यांची सदिच्छा भेट घेतली। या भेटीदरम्यान लाड यांनी सरकारच्या आत्तापर्यंतच्या कामांचा संपूर्ण प्रोग्रेस रिपोर्ट कागदपत्रांसह जरांगे यांच्या समोर मांडला। यावर जरांगे यांनी सरकारच्या काही निर्णयांचे मनमोकळेपणाने कौतुक केलं। मात्र शैक्षणिक सवलतींचा GR निघूनही शाळांकडून 100% फी वसुली केली जात असल्याचा गंभीर प्रकार पुराव्यांसह उघड करत समाजाला एड्यात न काढता विषय एकदाचा मार्गी लावा असा थेट इशारा सरकारला दिला। जरांगे म्हणाले, हे आंदोलन आता 3 वर्ष पूर्ण करत आहे। 2-2 महिन्यांनी थोडे निर्णय देऊन आम्हाला एड्यात काढू नका। आम्ही भोळी भाबळी माणसं आहोत। आम्ही तुमच्यावर विश्वास ठेवला आहे। तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी काम पटापटा करा आणि कायमचा तोडगा काढा। इशारा देताना जरांगे यांनी सरकारच्या सकारात्मक पावलांचं कौतुक केलं। मराठा समाजाला OBC प्रमाणे शिक्षण, वैद्यकीय, कृषी आणि रोजगार विभागात सवलती दिल्याबद्दल सरकारचे नक्कीच कौतुक आहे असं ते म्हणाले। अधिकाऱ्यांवर संतापत जरांगे पाटील म्हणाले, शासनाने 5 जूनला शिक्षणातील सवलतींचा GR काढला असला तरी 19 जूनपर्यंत राज्यातील शाळा आणि महाविद्यालये विद्यार्थ्यांकडून 100% फी वसूल करत असल्याचा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला। शाळावाले म्हणतात आम्हाला सरकारचे आदेश नाहीत, मग अधिकारी सरकारपेक्षा मोठे झाले आहेत का, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला। आपल्याकडे राज्यात 53,000 मराठा सेवक आहेत, ज्याच्या माध्यमातून अवघ्या 5 मिनिटात तळागाळातील माहिती मिळते आणि त्याच आधारे आपण हा फी वसुलीचा प्रकार सांगत आहोत, असा खुलासा जरांगे यांनी पहिल्यांदाच मीडियासमोर केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असतानाच आता ठाकरे गटासाठी आणखी एक धक्कादायक दावा समोर आलाय। शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी ठाकरे गटातील तब्बल 13 ते 14 आमदार लवकरच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करतील असा मोठा दावा केला आहे। ऑपरेशन टायगरच्या यशानंतर आता ऑपरेशन टायगर 2.0ची चर्चा सुरू झाली असून बांगर यांच्या विधानामुळे ठाकरे गटातील अस्वस्थता आणखीन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते। मंत्री शंभूराज देसाई यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार फुटणार असल्याचं एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं। सारे आमदार आमचेच मित्र आहेत, त्यांच्या मनातील खदखद ते व्यक्त करतात, ते सुद्धा आमच्यासोबत येतील असा दावा त्यांनी केलाय। सोबतच बच्चू कडू यांनीही ठाकरे गटाचे खासदार आल्यानंतर आता त्यांच्या पाठोपाठ आमदारही येणारच आहेत। त्या बाबतीत शिंदे साहेबांचं नियोजन एकदम व्यवस्थित आणि करेक्ट असतं। बाळासाहेबांची शिवसेना खऱ्या अर्थाने जिवंत ठेवण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत असं म्हणत त्यावर शिक्कामोर्तब केला। हिंगोलीतील माध्यमांशी बोलताना संतोष बांगर म्हणाले, 6 महिन्यांपूर्वीच मी सांगितलं होतं की काही खासदार शिवसेनेत येतील। आज ते वास्तवात घडलं आहे। शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून 6ही खासदार आमच्यासोबत आले आहेत। हिंगोलीचे खासदार नागेश पाटील अष्टीकर यांच्या निर्णयाचं स्वागत करताना त्यांनी हा पक्षाच्या विस्ताराचा टप्पा असल्याचं म्हटलं आहे। राम मंदिरात देणगी चोरीच्या वादामुळे मुख्यमंत्री योगी शुक्रवारी अयोध्येला पोहोचले। योगी म्हणाले, विरोधक रामाचा नारा लावणाऱ्यांवर गोळ्या झाडत होते, त्याचे दुहेरी चरित्र तर बघा। राम मंदिर बनू नये यासाठी काँग्रेसने पराकाष्ठा केली होती। सर्वोच्च न्यायालयात निर्लज्जपणे म्हटलं होतं की राम तर अस्तित्वातच नव्हते। तीच काँग्रेस आज अयोध्येबद्दल खूप अस्वस्थ आहे। योगींनी जनसभेला संबोधित करताना म्हटलं, सपाचे दुहेरी चरित्र बघा। म्हणते की राम भक्तांचा अपमान झाला आहे। कारसेवकांवर आणि राम भक्तांवर गोळ्या झाडणारे लोक उपदेश द्यायला निघाले आहेत। आम्ही ट्रस्टच्या विनंतीवरून SIT चौकशी बसवली। SIT दूध का दूध आणि पाणी का पाणी करून दाखवेल। मी सर्वांना सांगेन की कोणीही अनावश्यक टिप्पणी करू नये, ज्यामुळे राम भक्तांना दुःख होईल। योगी म्हणाले, जर कोणाकडे काही पुरावा असेल तर तो SITला द्यावा। राम भक्तांना आवाहन आहे की प्रभू श्रीरामांनी मर्यादेचा पाठ शिकवला आहे। 500 वर्षापर्यंत राम मंदिरासाठी संघर्ष केला। आणखी 15 दिवस वाट पहा, प्रतीक्षा करा। काळजी करू नका। अयोध्येला बदनाम करणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका। या पवित्र स्थळाला बदनाम करू नका। जर कोणी गुन्हेगार असेल तो कोणीही असो, तो वाचणार नाही हे निश्चित आहे।
सपा सरकारमध्ये मंत्री राहिलेले पवन पांडे यांनी रविवार 7 जून रोजी दावा केला होता की राम मंदिरातून 5 ते 7.5 कोटी रुपयांपर्यंतची चोरी झाली आहे. अखिलेश यांनीही म्हटलं होतं की या प्रकरणी सरकारचे मौन संशयास्पद आहे. न्यायालयाने या प्रकरणाची दखल घ्यावी. चंपत राय यांनी स्पष्टीकरण दिलं होतं की अद्याप अशी कोणतीही गोष्ट समोर आलेली नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या 6 खासदारांमध्ये धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचं नाव सर्वाधिक चर्चेत आहे. ठाकरे गटाच्या संसदीय बैठकीला गैरहजर राहिल्यानंतर आणि शिंदे गटासोबत जाण्याच्या चर्चांमुळे आता त्यांना सोशल मीडियावरतीही त्याचा फटका बसल्याचं बोललं जात आहे. राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवरती ओमराजे निंबाळकर यांच्या सोशल मीडिया खात्यावरून अनेक समर्थकांनी त्यांना अनफॉलो करण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. विविध सोशल मीडिया ट्रॅकिंग आकडेवारीचा हवाला देत गेल्या 2 दिवसांमध्ये सुमारे 15,000 फॉलोअर्स कमी झाल्याचा दावा केला जातोय. मात्र या आकडेवारीची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील फॉलोअरची संख्या सातत्याने बदलत असते, त्यामुळे नेमकी घट किती झाली याबाबत वेगवेगळे दावे केले जात आहेत. ओमराजे निंबाळकर हे सोशल मीडियावर सक्रिय राहणाऱ्या नेत्यांपैकी एक मानले जातात. त्यांचे व्हिडिओ, रील्स आणि विविध राजकीय पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असतात. मात्र ठाकरे गटातील संभाव्य फुटीनंतर त्यांच्या पोस्टखालील मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काही समर्थकांनी नाराजी व्यक्त केली असून तर काहींनी त्यांची भूमिका ऐकून घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप अधिकृतपणे आपली सविस्तर भूमिका जाहीर केलेली नाही. 20 जून रोजी सर्व घडामोडींवर भाष्य करणार असल्याचं त्यांनी संकेत दिलेत. त्यामुळे त्यांनी नेमका कोणता निर्णय घेतला, पक्ष सोडण्यामागील कारण काय आहेत आणि पुढील राजकीय वाटचाल कशी असेल याबाबत उत्सुकता वाढलेली आहे. शिवसेना पक्षातील 6 खासदारांच्या बंडानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. या पार्श्वभूमीवर परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांनी सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनाच्या दिवशी शेअर केलेल्या या पोस्टमध्ये अनेक राजकीय संकेत दडलेले असल्याचं मानलं जात आहे. विशेष म्हणजे या पोस्टमध्ये शिवसेनेचे निवडणूक चिन्ह असलेली मशाल गायब आहे. तसंच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचाही फोटो दिसत नाही. त्याऐवजी फक्त बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र आणि अखंड शिवसेना, अटळ हिंदुत्व, 60 वर्ष हिंदुत्वाशी वचनबद्धता असा संदेश देण्यात आलाय. त्यामुळे आतापर्यंत उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाचे कट्टर समर्थक मानले जाणारे बंडू जाधव आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गटाच्या भूमिकेशी उघडपणे जवळीक साधत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. बंडू जाधव यांच्या निर्णयानंतर परभणी लोकसभा मतदारसंघाचा एक जुना राजकीय इतिहास पुन्हा चर्चेत आलाय. परभणीला अनेक वर्षांपासून शिवसेनेचा अभेद्य बालेकिल्ला म्हणून ओळखलं जातं. मात्र या बालेकिल्ल्याचा इतिहास पाहिला तर खासदारकीच्या कार्यकाळातच पक्षाशी बंड करणाऱ्या नेत्यांची एक वेगळी परंपरा दिसून येते. राजकीय निरीक्षकांच्या मते बंडू जाधव यांचं नाव आता अशाच नेत्यांच्या यादीत समाविष्ट झालंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांच्या बंडामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघालं असताना ठाकरे गटासोबत राहिलेले नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे नाशिकमध्ये दाखल झालेत. नाशिक रोड रेल्वे स्थानकावर शिवसैनिकांनी त्यांचं ढोल ताशांच्या गजरात घोषणाबाजी करत आणि फुलांचा वर्षाव करून जंगी स्वागत केलं. दिल्लीत सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातील 9 पैकी 6 खासदारांनी वेगळी भूमिका घेतल्याची चर्चा सुरू असताना राजाभाऊ वाजे यांनी मात्र उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतल्याने ते सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आलेत. नाशिकमध्ये माध्यमांशी संवाद साधताना राजाभाऊ वाजे यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. ज्या विचारधारेतून मी निवडून आलो त्या विचारधारेशी मी प्रामाणिक आहे. मी घेतलेला निर्णय योग्य आहे याचीच ही पावती आहे. मी प्रामाणिकपणे माझं काम केलं आहे. वाजे यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने जमलेल्या शिवसैनिकांचा उल्लेख करत त्यांनी कार्यकर्त्यांचे प्रेम आणखी वाढल्याची भावना व्यक्त केली. गेल्या काही दिवसांपासून बंडखोर खासदारांना कोट्यावधी रुपयांच्या ऑफर्स देण्यात आल्याच्या चर्चांवरही वाजे यांनी अप्रत्यक्ष भाष्य केलं. मला ऑफर मिळाली नव्हती, मला पाहिजे ते मला मिळालं आहे आणि ते माझ्यासाठी खूप आहे असं सांगत त्यांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी न पडल्याचा संदेश दिला. शिवसेना पक्षातील 6 खासदारांच्या बंडानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलेलं असतानाच पक्षाच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईत उभाटा गटाने मोठ्या प्रमाणावर पोस्टरबाजी केली आहे. या पोस्टरमधून पक्षाने आपल्या विचारधारेचा आणि राजकीय वारशाचा पुनरुच्चार करत विरोधकांवर अप्रत्यक्ष निशाणा साधलाय. मुंबईतील विविध भागात लावण्यात आलेल्या पोस्टर्सवरील एक संदेश विशेष चर्चेत आलाय.
गद्दार बदलले, चेहरे बदलले, पण विचार नाही, असा मजकूर या पोस्टरवर झळकताना दिसतोय. राजकीय वर्तुळात या संदेशाचा संबंध 2022 मध्ये झालेल्या आमदारांच्या बंडाशी आणि आता 6 खासदारांनी घेतलेल्या भूमिकेशी जोडला जातोय. पक्ष फुटला, नेते बदलले, अनेक पदाधिकारी गेले, तरी शिवसेनेची मूळ विचारधारा बदललेली नाही, असा संदेश या पोस्टरमधून देण्याचा प्रयत्न केल्याचं मानलं जातंय. वर्धापन दिनानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनर्स आणि होर्डिंग्जमध्ये शिवसेनेच्या 6 दशकांच्या राजकीय प्रवासाचा उल्लेख करण्यात आलाय. पक्षाची स्थापना, मराठी अस्मितेची चळवळ, हिंदुत्वाची भूमिका आणि महाराष्ट्रातील राजकारणातील योगदान यावरही या पोस्टर्समधून प्रकाश टाकण्यात आलाय. मुंबईतील प्रमुख चौक, रस्ते आणि पक्षाच्या शाखांजवळ हे बॅनर्स लावण्यात आल्याचं दिसून येतंय. गेल्या काही दिवसांपासून ऑपरेशन टायगरमुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय. लोकसभेतील 9 पैकी 6 खासदारांनी स्वतंत्र भूमिका घेतल्यानं पक्षात अस्वस्थता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत वर्धापन दिनाच्या निमित्तानं विचारधारेचा मुद्दा पुढे करून कार्यकर्त्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्याचा आणि संघटना एकसंध असल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न उभाटा गटाकडून होत असल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील 6 खासदारांनी अचानक दिल्लीतील बैठकीला दांडी मारत स्वतंत्र गट स्थापन करण्याच्या हालचाली सुरू केल्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या सर्व नाट्यमय घडामोडींमागे नेमकं कारण काय आहे, याबाबत राज्याचे मंत्री आणि भाजप नेते नितेश राणे यांनी अत्यंत मोठा आणि खळबळजनक दावा केला आहे. आदित्य ठाकरे यांना आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता आणि त्यांना काँग्रेसमध्ये राष्ट्रीय सरचिटणीस पदाची अपेक्षा होती. याच कारणामुळे निष्ठावान खासदारांनी ठाकरेंची साथ सोडली, असा थेट आरोप नितेश राणे यांनी केला आहे. नितेश राणे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, ज्याप्रमाणे पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये अभिषेक बॅनर्जी यांचं वर्चस्व आहे, अगदी तसंच उभाटा गटामध्ये आदित्य ठाकरे हे काम करत आहेत. आदित्य ठाकरे हे खऱ्या अर्थाने उभाटाचे अभिषेक बॅनर्जी आहेत आणि त्यांच्या याच कार्यपद्धतीमुळे सर्व खासदारांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला आहे. बंडखोर खासदारांच्या हवाल्याने नितेश राणे म्हणाले, पक्ष सोडणाऱ्या खासदारांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आदित्य ठाकरे यांना उभाटा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा होता. राणेंनी आणखी एक मोठा गौप्यस्फोट करत सांगितलं की माझ्या ऐकण्यात असंही आलं आहे की आदित्य ठाकरे लवकरच काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेणार होते. एवढंच नव्हे तर आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांची अशीही तयारी होती की विलिनीकरणानंतर आदित्य यांना काँग्रेसमध्ये थेट राष्ट्रीय सरचिटणीस यासारखं महत्त्वाचं पद दिलं जावं. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.